व्हेरी फर्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, वेगवान आणि तेच तर्रारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मंदारला पण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक, 4 षटकांची मॅच. राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल, फ्लिक करायचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रेस, शॉट स्क्वेअर लेगला फिल्डर. रोहित आणि यशला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. मंदारला आपण पाहता बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक तर सध्याच्या घडीला रोटेट झाली आहे. यश तयार ऑन स्ट्राईक. फ्लिक, flick of the wrist, so beautiful, so elegant, just looking like a wow. बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. यशच्या बॅट मधून पहिला वार, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. आलो छिक, आलो छिक. आज मैदानाच्या आतमध्ये मंदार, मनीष, नयन, आबा, अनिल प्लेइंग लिस्ट आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लोवर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने लॉफ्टेड ऑन ड्राय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. अगदी व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला होता. स्ट्राईक सध्याच्या घडीला रोटेट झाली. वाडिश लॉंग ऑफ मध्ये मनीष धुमालला आपण पाहिलं, जो या टीमचा चीता म्हणून त्याला ओळखलं जातं, आणि तोच मनीष धुमाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 6 ऑन बोर्ड, 6 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. रोहित ऑन स्ट्राईक. स्टील 2 टू गो. शेवटच्या अंतिम 2 बॉल. 5वा बॉल. इथे देखील गुड लेंथ होता, चांगले डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर थोडेसे फंबल झाले, मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाले. एक कंप्लीट, दुसरीचा चान्स नाहीये. आता इथे एकच मिळेल. लेग बॅकच्या स्वरूपात इथे सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक फिल्डर मिड विकेट, एक फिल्डर वाडिश लॉंग ऑफ. सर्कलच्या बाहेर 2. सर्कलच्या आतमध्ये जर आपण पाहिलं, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट कव्हर पॉइंट, गली, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, आणि एक फिल्डर मिडॉनला आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बॅकच्या स्वरूपात सिंगल आली. आता स्ट्रायकिंग एंडला यश ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅटमधून एक बाउंड्री आपण जरूर पाहिली. तो यश तयार. ओहो, लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वेगावरती जणू काही स्वार असलेला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आला डॉट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट. आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या षटकामध्ये मंदारने धावा खर्च केल्या अवघ्या 7. उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली आहे त्यांना देखील आम्ही विनंती करू, सुरेशजी भोईर साहेब या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावफलकावरती धावा 7 आहेत. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये कृष्णा मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. कृष्णा बॉलिंग मार्कवरती तयार. पहिलाच बॉल. इथे देखील लेंथ बॉल होता. बॅटची हलकीशी एच. बॉल जागेवरती गरंगळत राहिला. विकेट किपरनं बॉलला कॅरी केलं. मॅन फ्रॉम डोंगर नावे आकाश दादा खुणे यांच्या माध्यमातून देखील आंबिवली टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात.
स्विच करायचा प्रयत्न, दुधारी आधी तलवार चालवायची होती. विकेट किपर बीट, शॉर्ट फाईन लेग बीट. एक तर जरूर मिळेल स्ट्राईक. आता सध्याच्या घडीला रोटेट होतीये. आतापर्यंत रोहितला पण पाहिलं ज्यानं संयमी खेळी केली आहे. नॉन स्ट्रायकिंगला रोहित, स्ट्रायकिंगला यश. फुलर लेन्सचा बॉल. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलाय डॉट. जणू काही बॅटरला डॉमिनेट केलं जात आहे. गोलंदाज कृष्णाच्या माध्यमातून या ओव्हर मधील हा दुसरा डॉट बॉल. पुढचा बॉल. फुल टॉस. ऑन साइडला खेचून मारलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर धावतोय. अखेर फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. एक टप्पा लेते विकेट सीधा मैदान के बाहर. 4 रन. बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यशच्या बॅटमधून हा दुसरा खणखणीत चौकार. चांगली बॅटिंग आतापर्यंत यशनं केली आहे. 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन टीम आंबिवली संघाला दिलाय. बॉल. फुल टॉस. ओहो, आडवा बाटचा हा कडवा प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. कॅप्टननं केला फिल्डरला त्याच्या जागेवरती फिक्स. बट बॅटर यशनं ठोकलाय फिल्डरच्या डोक्यावरून. एक क्रॅकिंग षटकार. टू गो. शेवटचा अंतिम बॉल. षटकाराला धावांची कोंडी फोडणारा आणि संयमाचा बांध तोडणारा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं होतं. लॉफ्टेड मैदानाच्या आतमध्ये दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती. अपघात निश्चित. आणि आता अपघात झाला बॅटर रोहितच्या विकेटचा. फलंदाज होईल बाद. धक्का पहिल्या रनआउटच्या स्वरूपात. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अंती फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय बोरप्यादेव आंबिवली संघ जाऊन पोहोचलाय एका गड्याच्या नुकसानात. 19 19 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 आणि या तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉल या ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं संघ ओळखला जातो. वरपचा चीता मिस्टर मनीष जुमाल बॉलिंग मार्क वरती. मनीष जुमालचे केले पहिल्या बॉल वरती. स्वागत आणि बॉलला पाठवून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला दमदार हिट या षटकातील. ते पहिलाच बॉल वरती षटकारानं स्वागत. स्वॅग से नहीं तो अभी सिक्सर से करेंगे सबका स्वागत.
हेच सांगत असताना बॅटर यशला आपण पाहता ऑन अ फायर नाव मिस्टर यश ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल यावेळेला देखील दिशा दिली आणि त्या दिशाची दशा होत असताना बॉलला पाठवलं आधीच्या फटक्यावरती. या आधीच्या फटक्यावरती ताकद आणि आताच्या फटक्यावरती नजाकत आपल्याला पाहायला मिळाला. नजाकत बारा स्ट्रोक. यशच्या बाटमधून यशनं दिशा दिली आणि त्या दिशाची दशा आता आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा आल्या. 4 धाव्याच्या मदतीनं टीमची टोटल 29 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. चढवलाय गोलंदाज मनीष धुमाल वरती हल्ला आणि बोलतोय बॅटर यशचा बल्ला. फुल टॉस बॉल यावेळेला देखील इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट करायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर वाराच्या वेगाने बॉल पर्यंत पोहोचताय. एक कंप्लीट दुसरीचा चान्स आणि बघता बघता 2 धावा झाल्यात सहजरित्या कंप्लीट. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. चांगला आय कॉन्टॅक्ट बॅटर यश आणि बॅटर सुमितच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावा मिळाल्या आणि 2 धाव्याच्या मदतीने टीमची टोटल 31 अंकावरती. 31 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम टीम आंबिवली. स्क्वेअर कॅट मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा क्लास. क्रिकेटचं मादक सौंदर्य. जणू काही सुईमधून धागा काढावा तसा या गॅप मधून बॉल काढलाय. बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. अजून एक छत्तीस अंकावरती शेवटचा एक अंतिम बॉल. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. मनीष धुमालवरती खऱ्या अर्थानं हल्ला चढवला जातोय. थोडासा महागडा मैदानाच्या आतमध्ये मनीष धुमाल ठरला. शेवटचा अंतिम बॉल बॅटर सुमित. इथे देखील स्क्वेअर कॅट. या वेळेला गली आणि कव्हर पॉइंटच्या मधून बॉलला पाठवून दिलाय. थर्ड मॅच सीमारेषेच्या बाहेर. शोधलाय गॅप. चौथा षटक. चौथा षटकाचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती चढवला हल्ला. बॉलला पाठवून दिलाय. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या बाहेर.
टीमची टोटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 46 अंकावरती आणि त्यामध्ये नाबाद 39 बनवल्यात यशनं. वैयक्तिक अर्धशतकापासून अजूनही 11 धाव्यांपासून दूर आहे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर यश. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. षटकार चौकारांचा पाऊस सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाडत असताना बॅटर यशला आपण पाहता. इनक्रेडिबल बॅटिंग बाय मिस्टर यश. हो, इथे देखील स्वीप केलाय मैदानाच्या आतमध्ये स्लॉक स्वीप केला ट्राय आणि यशनं आपल्या संघासाठी 4 धावा केल्यात अप्लाय. चेंडू सीमा पार चौकार. टीमचं अर्धशतक कंप्लीट. 50 धावा स्कोर कार्ड वरती सजल्यात. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय मिस्टर यश. त्यामध्ये नाबाद बनवल्यात. 14 मध्ये 43 यशनं. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. एकेरी अति तलवारबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर यश. पुढचा बॉल. आता चांगला बॉल लेंथ बॉल होता. फ्लिक करायचा प्रयत्न बॅट बॉलच्या संपर्क नाही. या शरीराचा वेध घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आला डॉट. आता शांत ठेवला. बॅकअप द हार्ड हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फिंगर रोल केले गोलंदाज. निनादला आपण पाहत. निनादच्या अगेन्स्ट यश. इथे देखील स्ट्राइक रोटेट करायचा प्रयत्न. हे प्रभू, हे श्रीराम, प्रेमानंदी, ये क्या हुआ. जिथे एकही धाव नव्हती तिथे त्या ठिकाणी तब्बल 2 धावा लेगबाजच्या स्वरूपात मिळाल्या. या चुका तुमच्या संघासाठी अंगलट येऊ शकतात. आता प्रश्नचिन्ह उभा झाला अनिलच्या डोक्यामध्ये देखील की काही गरज होती का या थ्रो फेकीची. आणि थ्रो फेकी केली त्यामध्ये ओव्हर थ्रोच्या या 2 धावा. बावन्न अंकावरती टीमची टोटल. 43 अंकावरती वैयक्तिक यश. इथे देखील बाची बाहेरची जे बॉल मागे चाललाय विकेट किपरच्या मागे फाईन लेगला क्लिअर केलाय. बट बॅकअप आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर फाईन लेग मध्ये पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. 54 धावा टीमची टोटल आपण पाहता. एका गड्याच्या नुकसानात बॅटिंग केली आहे जय बोरप्यादेव आंबिवली या टीमनं. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना स्वर्गीय कुमार पाटील प्रतिष्ठान जय बोरप्यादेव आंबिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. यश नाबाद 45 बनवल्यात यशनं. 5ची गरज आहे. इथे देखील स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. सिंगल मिळेल का. यस इट इज. मिळाली सिंगल. सिंगलच्या मदतीनं झालं सत्र क्रमांक पहिलं कंप्लीट. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय बोरप्यादेव आंबिवली टीमनं धावा बनवल्यात त्या 55 आणि 56 धाव्यांचं लक्ष. एकदा यशची बॅटिंग आवडली असेल तर आंबिवली टीम जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. नाबाद 46 धाव्यांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम सध्याच्या घडीला यश न केलं. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण संपन्न करूयात. चला आई एकविरा मोहिली टीमचे कॅप्टन आणि जयमान वस्तात टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण करतोय आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस. चला साई एकविरा मोहिली टीमचे कॅप्टन आणि जयमान वसत टीमचे कॅप्टन या आपण टॉस आपण करूयात. ऑफिशियल अंपायर मिस्टर सनी भोईर सर आपण पाहता. बदलापूरचे शूरवीर नाव त्यांचं सनी भोईर.
साई एकविरा मोईली बनाम जनमान वसत या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण करतो टॉस. जगदीशजी धुमाल साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत. सूरजदादा भोईर यांना विनंती असेल, सूरजदादा भोईर या आपण दादांच्या शुभ हस्ते आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन ताकदवान टीम मॅच मध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट दोन हात करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. टॉस केला जातोय. स्विंग द कॉइन. टॉस खऱ्या अर्थानं मोहिली टीमच्या बाजूने लागलाय. वॉन द टॉस बाय टीम मोहिली अँड इलेक्टेड टू. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग असेल. जाऊयात आपण पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने, जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जय बोरपादेव आंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला गावदेवी बरप. या दोन टीमच्या दरम्यान आपण पाहता खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आंबिवली टीमने धावा बनवल्यात 55-56चं लक्ष गावदेवी बरप टीमच्या अगेन्स्ट. धावा बनल्या जातील की धावा रोखल्या जातील याचं उत्तर येणारे 24 बॉल जरूर देऊन जातील. आइए सुनते आगे की कहानी विश्वास केने सर की जुबानी. थँक यू सो मच. won the toss by team साई एकविरा मोहिली अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी जर्मन वसत टीमला. थँक्यू सो मच. आणि करूयात पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट. या ऐकूयात आवाज टिटवालाचा, आवाज कल्याण ग्रामीणचा, आवाज कोंडेरीचा, आवाज विश्वासजी केने सरांचा. थँक्यू सो मच. येस, थँक्यू श्रवणजी धुमाळे यांना आपण ऐकलात. गोड आवाज बदलापूरचा आपण ऐकलात. आता जाऊयात मार्चच्या दिशेनं. पुढच्या सर्वांचं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत असेल. आणि आता जिंकण्यासाठी टीम वरपला धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 56 धाब्यांची आवश्यकता असताना पहिलाच बॉल आणि पहिला बॉल इथे मात्र येतो आहे सिंगल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज जितेशला. स्वर्गीय कुमार पाटील प्रतिष्ठान जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली मदारशा आतमध्ये फाईट करतोय. आंबिवलीशी मान्यवर आपण आला असाल तर या आपण मंचावरती. आमचे अमरदादा पाटील असतील, दशरथदादा पाटील असतील, त्याचबरोबरीनं आमचे सन्माननीय आनंददादा पाटील आपण जर असलात असाल तर या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत असेल. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती इथून जोडली जाईल. अनिल आणि मनीष ही सलामीची जोडी मताच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार. जितेश पुनशा ऑन द मार्क. हो, जितेशचा पुढचा बॉल त्याच्यावरती पाठची कडा घेत चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. शॉट कव्हरला चिरागने चांगला झेल टिपलाय. पहिला विकेट, पहिला फलंदाज बाद. मनीष धुमाल बॅक टू द पवेलियन.
गोलंदाज तयार. पुनशा जितेश, नवीन बाटर मधाच्या आतमध्ये आतिश. आतिश वरती जबाबदारी असेल समोर अनिल म्हात्रे, परंतु गोलंदाजी दमदार राहिल्या पहिल्या षटकामध्ये जितेशच्या माध्यमातून. हो, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन प्रचंड वेगाने क्षेत्ररक्षक यश येतोय, परंतु त्याच्या मिनिट पासून दूर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना दमदार चौकार. अशा मतीनं धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 6 धावा धावफलकावरती. जितेश प्रयत्न करतो मधाच्या आतमध्ये. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आतिश बॅक ऑफ द हँड हाताला होता, परंतु ऑप्स्टिकच्या बाहेर. पंच विराज वांदेकर सरांचा वाईटचा इशारा. रत्नागिरी ते कल्याण इटवाळा परिसरामध्ये त्यांचा हा प्रवास आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये शेवटच्या दिवसामध्ये ते देखील सज्ज आहेत. आणि 4 दिवस आमचे मान फ्रॉम बदलापूर सनी सर देखील या स्पर्धेला कव्हर करतायत. हो, फटका चांगला आहे. इनफिल्डला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार होतोय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फटका एक्झिक्यूट केला आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती जितेश ला आपण पाहतोय 11 धावा बनल्या गेल्यात. हो, कमालीची गोलंदाजी. आता स्विंग आता मिस बॉल आणि इथे मात्र कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज जितेशला आपण पाहिलं. अजूनही आपण विचार केला तर एक बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातील. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला आतिशला आपण पाहतोय. 2 चौकार त्याच्या बाट म्हणून आलेत, परंतु कमबॅक पुनश्चा जितेशचा होतोय. आणि आता इथून मात्र हा शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. हो, इथे हाफ ट्रॅकर त्याच्यावरती शपलून खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर हुक केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकात आले खरं तर आतिश मधून. आणि त्याच्या जोरावरती आता 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चिराग नवीन फलंदाज आपण पाहिला तर मधाच्या आतमध्ये आतिश आला होता. आतिशने आल्या आल्या इथे मात्र 3 चौकार जरूर मारले. आता नवीन गोलंदाज चिराग मधाच्या आतमध्ये येतोय. त्याच्या अगेन्स्ट अनिल म्हात्रे. काही दिवसापूर्वी अनिलचा देखील आपण वाढदिवस सेलिब्रेट केला. आता सध्याच्या घडीला नेहमी सातत्यानं परब संघाची रन मशीन म्हणून त्याची ओळख आहे. मनीष धुमाल जे बाद झाले वंडर बॉय ऑफ कल्याण, परंतु आता सध्याच्या घडीला अनिल म्हात्रेवरती जबाबदारी आणि समोर गोलंदाज चिराग.
हो, कमालीचा बॉल, लाऊड अपील. इथे मात्र पंच सहमत नाहीयेत आणि इथे मात्र बॅटकट आहे. येस, बॅटकट होती. अपील केली होती खऱ्या अर्थानं यष्टीरक्षकानं. परंतु बॅटकट आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. प्रचंड वेग होता चिरागच्या गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल वेगाने हाताळला होता आणि आता इथे मात्र पहिल्या बॉलवरती सिंगल आले. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावेंची आवश्यकता असेल. बॉल शिल्लक आहे 17 आणि 17 मध्ये बनवायच्या 40. हो, स्वीप करायचा होता. इथे मात्र पाहावं लागेल घडलंय का. तर एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. बॅटकट पुनश्च बॅटकट स्विचिट करण्याचा मनसुबा आखला होता, परंतु त्याच्यावरती आपण पाहिलं तर इथे मात्र एकच धाव आली. 17 धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती. गोलंदाज चिराग चांगली गोलंदाजी करतोय. अजून या षटकातील 4 बॉल शिल्लक आहे. हो, हा प्रकार क्षेत्ररक्षक होते अक्षय चौधरीने. इथे मात्र आज झेल सोडलाय आणि झेल कोणाचा तर अनिल म्हात्रेचा. जर हा झेल झाला असता तर अजूनही विजयाच्या आशा पल्लवित झाल्या असत्या. टीम कुमार प्रतिष्ठान जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवलीच्या. परंतु इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चिरागच्या वतीनं. 3 बॉल फेकले, 3 वरती 3 सिंगल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 18. या धावसंख्येवरती 18 धावा धावफलकावरती. फुलटॉस आणि त्याच्यावरती बीट केलंय गोलंदाजाला. बिगिट करण्याचा प्रयत्न अतिशचा राहिला होता, परंतु एलिमिनेशन नाहीये फटक्यामध्ये. आणि इथे मात्र एक धाव धावफलकावरती पुनश्च पाहायला मिळतीये. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. 4 बॉल फेकले, 4 धाबा खर्च केल्या आणि अजूनही 2 बॉल या षटकातील इथे मात्र शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता लाईन आली लेंथ मधून भरकटतोय. लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती. आप ट्रॅकर त्याच्यावरती इथे मात्र चांगला फटका. धावबाची संधी होती, परंतु माघारी लगेचच परतले. अगदी ऋषी होते त्या ठिकाणी. ऋषीने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धाव इथे मात्र वाचवल्या आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 20 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. शेवटचा बॉल या षटकामध्ये 5 धाबा खर्च केल्या 5 बॉल मध्ये चिरागने. शेवटचा बॉल या षटकातील. कमालीचं प्रदर्शन, कमालीची मॅच. ओहो, फटका दमदार. बॅटच्या स्लॉट मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर, परंतु त्यांच्या अवाक्याच्या दूर, सीमारेषा पार. अंतिम बॉल वरती अनिल म्हात्रेच्या बॅट मधून षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 26 धावा आणि जिंकण्यासाठी आता 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्या 30 धावा.
जाबेची आवश्यकता असताना आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋषीवरती जबाबदारी ठेवली गेली आहे. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. अगदी आपण पाहिलं तर तिथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू फेकला चिरागने. उर्वरित 5 बॉल त्याने अवयवती बॉडी चेंडू फेकले होते, परंतु शेवटचा बॉल कुठेतरी व्हेरिएशन करण्याच्या नादात त्याच्यावरती षटकार आला. आता 12 बॉल 30 धावेंची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋषीवरती जबाबदारी आहे. गेम ऑन. ऋषी समोर आतिश. पहिलाच बॉल स्लाइस करायचा होता, धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र स्टंप उपटला शेवटच्या मुवमेंटला, कारण की बेल्स आधीच पडली होती. थोडीशी वेगळी शाळा की दाखवली ऋषीने आणि धावबाच्या स्वरूपाने फलंदाज आतिश बाद. हाफ ट्रॅकर टेक ऑफ केला चेंडूने आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. नवीन फलंदाज हबा कारंडेला आपण पाहतोय ऑल स्ट्राईक हेडला. आणि इथे मात्र हा पहिला बॉल विकेट नंतर मात्र हा डॉट बॉल ऋषीच्या माध्यमातून प्रचंड वेग आणि वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी आता लेंथ मधून भरकडला आणि हा वाईट बॉल. धावसंख्या 27 धाबा 27 धाबा बनल्या गेल्यात. अजूनही 29 बनवायच्या जिंकण्यासाठी. हो, परफेक्टली यॉर्कर. क्षेत्ररक्षक रोहित पोचतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण की बॅकअप तिथे मात्र पाहायला मिळाला अक्षयचा. आणि इथे मात्र एकच धाव मिळाली आहे. एका धावेच्या मदीनं धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 28 या आकड्यावरती. 28 धावा. हे मोहिलीने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम वसत या संघाला. सज्ज राहा दोन्ही टीम्स. धावसंख्या 28. हाफ ट्रॅकर स्विचिट त्याच्यावरती कमालीचा फटका. ही ओळख आहे आबा कारंडेची आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येतोय आणि आता षटकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अजूनही सामना बॅलन्स आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की 22 धावा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये बनवायच्या आहेत 22. आणखी एक, परंतु त्याच्यावरती मिस टायमिंग. डाऊन दी बॉल. मोनू आले आणि इथे मोनूने झेल सोडला. कॅच सोडले की मास सोडले, आता हे पाहणं गरजेचं राहील, कारण की झेल कोणाचा तर झेल इथे मात्र सुटतोय तो म्हणजेच फलंदाज आबाचा. गोलंदाज तयार.
गोलंदाजी ट्रॅक वरती पुनश्च सज्ज होतोय ऋषी. आज जर झेल आला असता तर कदाचित पुनश्च कमबॅक राहिला असता, परंतु आता हा शेवटचा बॉल. ओ स्विच हिट, फटका तर दमदारा. क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे घडलंय काय तर झाले चुकी. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आणि आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 40 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी आता 6 बॉल आणि 6 मध्ये 16 धावेंची आवश्यकता. आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय चौधरी वरती जबाबदारी आहे. 6 बॉल 16 धावा बडवायच्यात. ऑप्शन्स भरपूर होते खरं तर. गौरव देखील होता, परंतु अक्षय वरती जबाबदारी ठेवली गेली. रोहित देखील गोलंदाजी करतोय, परंतु आता ही जबाबदारी अक्षय वरती आहे. मेन एक्सपिरियन्स. आणि समोर अनिल मात्रेचा झेल अक्षयने सोडला होता. आता अक्षय वर्सेस अनिल हे पाटल. 6 बॉल 16 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी आणि आता इथून मात्र पाहावं लागेल कसा खेळ होईल. 6 मध्ये 16. पहिलाच बॉल फुलटॉस होता आणि इथे आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता. पाहावं लागेल नक्की घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. ओ हो चाललंय काय हा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय आणि इथे दोन फिल्डर्सने बॉल सोडला. रोहित करतोय काय. 3 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा. आणि असं चेक करायचा, हाईट फॅक्टर चेक करायचा. अंपायर्स कॉल आहे, चेक करूया आपण. व्हाईट बॉल असेल, कारण की भरपूर खाली बॉल होता. व्हाईट +3 या 4 धावा. मी तर म्हणेन या 3 धावा इथे मात्र क्षेत्ररक्षकांच्या चुकीमध्ये गेल्या. मागील चेंडूवरती चौकार देखील चुकीमुळे गेला. चुका घडतायत आंबिवलीच्या माध्यमातून. ओहो फुलटॉस. आता पंचांनी भीमर घोषित केलाय. अतिरिक्त बाउन्स आणि इथे मात्र नो +1 या 2 धाबा. अगदी विचार करता 6 धाबा एकही चेंडू न फेकता धावफलकावरती पाहायला मिळाल्या. त्या 6 मध्ये 10 धाबा बडवायच्यात. 6 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. फ्रीहिटचा चेंडू असेल. बॉलिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला. यस. पंच आपणच स्वतः आता या, कारण की क्लोज डिसिजन आहे. सनी सर आपण या प्लीज.
क्लोज डिसिजन आहे. त्या अनुषंगाने मुख्य पंचांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. तिसरे पंच आपण असाल तर आपण देखील आलं तरी काही हरकत नाही. Yes, Reviv unsuccessful. It's a no ball. No plus 1 अशा 2 धाबा. फ्रीटचा बॉल. हो, आता चांगला बॉल फेकलाय. फ्रीटचा बॉल, धावबाची संधी आणि इथे पाहावं लागेल या स्विंगर अप. आबा कारंडे धावबाच्या स्वरूपाने बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट, फलंदाज बाद. नवीन बॅटर्स लागेल मधाच्या आतमध्ये या. शेवटचा दिवस आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. यापुढील मॅच देखील 4 षटकांची असेल. ती मॅच वसत आणि मोहिलीची आणि तदनंतर दुसऱ्या फेरीत पासून सर्व सामने हे 3-3 षटकांचे असतील. या गोष्टीची सूचना आम्ही आधीच आपल्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की आज सेमीफायनल, मेगा फिनाले आणि 40 प्लसची देखील एक मेगा फिनाले आहे. चला मॅच ऑन करा. 5 बॉल आणि 5 मध्ये 10 बनवायच्यात आणि नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये मंदार पानसरे, समोर अनिल म्हात्रे. अक्षयने आता कमबॅक करून दिलाय. 5 बॉल आणि 5 मध्ये बनवायच्या धाबा जिंकण्यासाठी. 10 धाबा. हो, फटका दमदार अनिल म्हात्रेच्या बॅट मधून दमदार षटकार. आता जिंकण्यासाठी 4 धावेंची आवश्यकता. 4 बॉल 4 धावेंची आवश्यकता. 4 बॉल 4ची आवश्यकता. हो, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला फिल्डर रोहित येतोय. एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट. 3 बॉल 2 धावेंची आवश्यकता.
3 बॉल आणि 2 धावींची आवश्यकता. सेन्सिबल क्रिकेट अनिलच्या माध्यमातून आणि आता 2 बॉल 1ची आवश्यकता असेल. मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकांनी फार चुका केल्या. चौकार मागील षटकाच्या शेवटच्या बॉलवरती, त्यानंतर पहिल्या बॉलवरती व्हाईटवरती 3 धावा गेल्या आणि मग त्या 3 आणि 2 5 धावा त्या देखील जरी वाचवल्या असत्या तरी सुद्धा सामन्याचं चित्र वेगळं असतं. त्यामध्ये अक्षयचा एक बीमर, एक वाईट आणि आता इथे मात्र 2 बॉल 1ची आवश्यकता. हो, सॉफ्ट हँडने खेळलायत आणि ते सिंगल कंप्लीट झाले. सामना फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी वरपने आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय अनिल म्हात्रे, ज्याने कमालीची बॅटिंग केली, झेल सुटला आणि त्यानंतर मात्र धावा त्याने बनवल्या आणि इथे मात्र आता प्लेअर ऑफ द मॅच अनिल. खूप खूप अभिनंदन गावदेवी वरप संघ. हार्ड लक, टफ लक. कुमार पाटील प्रतिष्ठान, जय बोरपेदव क्रिकेट संघ आंबिवली, आपण देखील चांगला खेळ केला. आपलं देखील भरभरून कौतुक. अनिल या